लय दिवसातून थोडा निखारल्यासारखा वाटत आहे. एवढा खास नाही म्हणा निखारेल. एवढा फुलवर आपले संपून गेले ते अंगून तांबटा. तर लय दिवसांना निखारलाय म्हणून ना फवारा आलो. बरेच दिवस झाले तांबटा फवारेल नव्हते. त्याला पंप भरून फवारून घेतो. परत शेळ्या घेऊन जायला लागतील चारायला. शेळ्या बकऱ्या काय पाऊस चांगला ध्यानावर सरून देत नाही. वैरणी फार खराब होऊन गेल्या. चला घेतो पंप भरून औषधा टाकून फवारून. फवारायचं काम चालू आहे. झाड आहे काय यंदा एवढी खास नाही पाण्यामुळं. पाण्यानं फार जाम पाडून टाकली झाड. सारखं काही नाही काही सुकवाची बुरशीच लाग. पाण्यानं फार बेकारी करून टाकले. एवढ्याने फुलवरी पाकाच्या मोडून लोकांनी चोरून नेल्या. फुलवरीला मोकार चोर लागला. ऊन पडलाय जरा जरा ठळक. फवारून तर आलो जेवून खाऊन झाला. आंघोळ पांघोळ बिना आंघोळीचाच फवारायचा आलो होतो. तर चालू तामटा बांधायवर. इकडे वरचे तामटांक बरेचसे कालचे दडून बांधले. इकडे बरेचसे काल बांधले. आणि इकडे राहिल्याने मी बांधायचे. चला मी जातो आता घरी. फुलवर तोडून ठेवतो जराशी. मग संध्याकाळी न्यायला शेळ्या कोण आल्यावर. चला फुलवर तोडून झाले. आज काय जास्त निघले नाही. आता काय निरीव राहिले म्हणलं काय निघणार आहे. वाटलं बिट्टूक कंदा हे मुठीत पण समजतं नाही. तर आज केवढ्यानं जाता केवढ्यानं जातील ते तर नाही दाखवणार आज मी. काही किरकोळ आहे आता. पुरी जाळी पण नाही भरेल. त्याला डळवतो आता घरी शेळ्या बकऱ्या सोडाय. सोडल्या आता शेळ्या. आलो इकडं वर घेऊन. मस्त चारायला लागले आले आज काय वातावरण म्हणजे मग जरा ऊन पडला आता परत जरा जाण कळालं. पाणी येतो का काय. नेमका शेळ्या सोडल्या का पाणी चालू होतो. झाली बुरबुर चालू परत. वर गुर्रा चरता. दिवाळीलाच खाता का गुलछडीचा पाला. पोंगण्यांना ते आता जरा कडू लागत नंतर जरा निभार होतं ना. आला बा पाणी मागून सणसणा वाजत. आता चांगलं ठर आहेत. परत आलाय पाणी. राहून येतोच सारखा बार. मस्त बसलो सतरी पांघरून. आता उघडला आता पाणी. मी सुयंद्वारा आणले घरून. मरून बटाई निटाणी कामाचे गणगणित बुटाईशिवाय वेळ भेटत नाही. तर शेळ्यांकच सुईद्वारा घेऊन आलो. तर पाणी उघडलाय तर घेतो बुट शिवून. एक बुट घरूनच शिवून आणलाय. एक शिवला तर घरीच. एक राहिला तर शिवायचा. मग सुईद्वारा घेऊन आलो. आता घेतो शिवून. कामाचे याच्यात गणगणितून घरी शिवायला वेळ भेटत नाही. मग इकडे शेळ्यांका बसले आता मस्त शिवून घेतो. 3रं वर्ष चालू आहे बुटांना. झालं बा दोन्ही बुट शिवून. हे इडणीत चिरला तर यांचा असा चिरला तर घेतो घालून. शेळ्यांका थंडी गारठ्यात भारी. आणि गवताडात लांबाला बोट लागतात. थंडी वाजत नाही लांबाला बोट असल्यावर. तशी शेळ्यावाळा रगट काठी. आणि हे पहा बसायला स्टूल बिल चिखलात गवताडात मस्त कोरडीलं. दिवसभर उभा ताट काढायचं. ते पाऊस आल्यावर सत्री बित्री
आणल्यापासून मस्त निवांत चरत्या शेळ्या. आज काय इकडे तिकडे पळते नाही, कारण बरेच दिवसानं इकडं वर आणलेला ना, 5-6 दिवस झाले इकडं वर आणलेलाच नव्हत्या. खाली मस्त बांधा, नॅचरल बांधारा बिंधारा पा झूम करून दाखवतो. आजही काय वातावरण एवढा बरोबर नाही, सगळा धुक्काट धुक्काट दिसत. डोंगर मस्त गचाट झालं, हिरवगार, भरपूर गचाट झालं. गुरावाली फार लवकरच सोडता का काय? हा इकडं वर चारता इकडं. डोंगरावर बराच धुक्का उतारलाय. काल तर अख्ख्या दिवसभर डोंगर दिसला नाही, आज तरी कसा दिसतो. पडला बो एकदाशी संध्याकाळच्या वेळेस, ऊन बराच ऊन चकमक करीत, फार ठळक दिसत सगळा. आता डोंगर बिंगर वावरात पहा, ती कोरडूची भाजी कशी फुलली, कसं नॅचरल दिसत. काय नॅचरल दिसता एवढं पहा. मुळाच्या माश्या चरत्या फुलांवर. भारी निसर्ग दिसतो, फुला एकदम भारी खुलून, वातावरण भारी. साहेबीन नको खाऊ, साहेबीन नको येऊ, पळ. या पाख्या ओढल्या मोठमोठ्याल्या माश्या, माश्या आग्या मोळाच्या वाटतं. शेळ्या आता ठेवल्या, शेळ्यावाल्या ग. आता मी चालू फुलवर न्यायचे फाट्यावर, थोडीशी अर्धी झाली मग. आता दाखवलेच तुम्हाला तोडले, तेव्हा जातो फुलवर फाट्यावर घेऊन. मित्रांनो फुलवर ओपन चाललो घरी. आज लय फटकन कपली, 10 रुपयानंच दिली. सांगणार नव्हतं आज केवढ्यात गेली, पण सांगतो. त्यामुळं लय पटकन कटली. चला आता जातो घरी. चिकन आणलंय मस्त, वरासवर आणलं, खाऊ घाली. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करीत जा.